नमस्कार, आरोहीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू कसे बनवायचे ते बघतोय। त्यासाठी इथं मी कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे घेतलेत। शेंगदाणे भाजताना गॅस मंदच ठेवायचा आहे आणि शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे। 3-4 मिनिटांनी बघा शेंगदाणे खरपूस भाजून झालेत। हे मी काढून घेऊन थंड करून त्याचं जाडसर कूट करून घेणार आहे। आता त्याच कढईमध्ये 2 वाटी तीळ मंद गॅसवर सतत हलवत भाजून घ्यायचे। गॅस अजिबात मोठा करायचा नाहीये। पाच 6 मिनिटातच बघा तीळ खमंग भाजून झालेत। आता हे तीळ मी एका ताटात काढून थंड करून घेणार आहे। आता त्याच कढईमध्ये 1 चमचाभर तूप गरम करून घेतलंय। आता त्यामध्ये 2 वाटी गूळ घालू। हा गूळ मी बारीक चिरून घेतलाय, तुम्हाला हवं तर किसून पण घेऊ शकता। गूळ मंद गॅसवरच सतत हलवत विरघळवून घ्यायचा आहे। त्यामध्ये अजिबात खडे राहता कामा नयेत। गूळ विरघळला की यामध्ये 2 चमचे पाणी घालूयात। पाणी घातल्यामुळे काय होतं, लाडू चिवट होत नाहीत। आता हे मंद गॅसवर सतत हलवत हा गूळ 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। 2-3 मिनिटांनी बघा गुळावर फेस दिसू लागलाय। आता आपण पाक झालाय की नाही ते चेक करूयात। वाटीमध्ये साधं पाणी घेऊन त्यामध्ये पाकाचे थेंब टाकलेत। आता हा पाक गोळा करते। तर तो होत नाहीये, विरघळून जातोय, म्हणजे आपला पाक अजून झालेला नाहीये, अजून पाक सैल आहे। आता हा पाक अजून 2-3 मिनिटं शिजवून घेऊयात। 2-3 मिनिटांनी बघा पाकावर अजून फेस दिसू लागलाय। आता चेक करूया। पुन्हा वाटीमध्ये साधं पाणी घेऊन त्यामध्ये पाकाचे थेंब टाकलेत। इथे बघा पाक गोळा होतोय, त्याची जेलीसारखी गोळी तयार होते। असाच पाक आपल्याला लाडूसाठी लागणार आहे। आता गॅस बंद करते। त्यानंतर यामध्ये गरम पाकामध्येच भाजून घेतलेले तीळ आणि जाडसर कुटून घेतलेले शेंगदाणे घालूयात। त्यानंतर 1 चमचा वेलची पूड आणि आवडत असेल तर पाव चमचा जायफळ पूड घाला। मी ते घालते। आता हे मिश्रण एकजीव करून घेऊ आणि याचे लाडू वळायला घेऊ। हे मिश्रण गरम असतानाच लाडू वळून घ्यावे लागतात। त्यासाठी इथे मी बर्फ घेतलाय। बर्फ हाताला चोळून घ्यायचा आणि पटापट हे लाडू वळून घ्यायचे। बर्फामुळे हाताला चटका लागत नाही आणि लाडू देखील फटाफट बनवून होतात। इथं मी सगळे लाडू असेच बनवून घेणार आहे। इथं बघा थोडंसं मिश्रण जे राहिलं होतं ते कोरडं झालंय। आता ही कढई मी मंद गॅसवर ठेवून 2 मिनिटांसाठी हे मिश्रण ढवळून घेणार आहे। 2 मिनिटांनी बघा मिश्रण गरम झालंय, पाक थोडा सैल झालाय। आता गॅस बंद करूयात आणि याचे देखील मी आता लाडू बनवून घेणार आहे। इथे बघा मस्त गोलाकार लाडू तयार झालेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।